तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती उद्भवली तर निश्चितपणे पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी भारताला फारसा वेळ लागणार नाहीये। पाकिस्तानच्या तुलनेत भारत सगळ्याच बाबतीत अग्रेसर आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची तुलना केली तर पाकिस्तानची अवस्था किस झाड की पत्ती अशीच म्हणावी लागेल। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो की सैनिकांच्या संख्येचा विचार केला तर भारत हा पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे। इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या आकडेवारीनुसार भारताकडे 15 लाखांची फौज आहे, जगातली चौथ्या क्रमांकाची ही फौज आहे। पाकिस्तानच्या सैनिकांची संख्या दुसरीकडे अवघी 6,17,000 आहे, तर भारतीय सैनिकांची संख्या ही 15 लाख आहे। याचाच अर्थ पाकिस्तानच्या सैन्याहून आपण दुप्पट आहोत आणि जगातली नंबर 4 ची फौज भारताकडे आहे। या व्यतिरिक्त अनेक बाबतीत भारत हा पाकिस्तानपेक्षा सरस ठरलेला आहे, वरचढ ठरलेला आहे। मग ती हवाई ताकद असेल, पाण्यावरचे युद्ध असेल किंवा सैनिकी ताकद असेल। मिसाईलचा विचार केला तर मिसाईलच्या बाबतीत देखील भारत हा पाकिस्तानच्या पेक्षा नक्कीच वरचढ आहे। क्षेपणास्त्र क्षमता लक्षात घेतली तर भारताकडे सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहेत, ब्राह्मोस आहे, अग्नी आहे, पृथ्वी आहे, आकाश आहे आणि नाग आहे। ही सगळ्यात महत्त्वाची भारताची क्षेपणास्त्र आहेत। तर दुसरीकडे पाकिस्तानकडे गौरी, शाहीन, गजनवी, हफ आणि बाबर अशी क्षेपणास्त्र आहेत। अग्नि 5 हे भारताकडचं सर्वात आधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे। व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण त्याची मारक क्षमता, त्याची कॅपॅसिटी बघू शकतो। अग्नि 5 ची मारक क्षमता 5000 किलोमीटर आहे, तर बाबरची मारक क्षमता आहे अवघी 1000 किलोमीटर। दोन जर आपण कंपेअर केले तर बाबरच्या मारक क्षमतेपेक्षा अग्नि 5 ची मारक क्षमता ही ऑलमोस्ट 5 पट आहे। बाबरची मारक क्षमता 1000 किलोमीटर आहे, तर अग्नि 5 ची मारक क्षमता 5000 किलोमीटर आहे। केवळ क्षेपणास्त्रांच्या बाबतीत भारत हा वरचढ ठरलेला नाहीये, तर टँक्सच्या बाबतीत अर्थात रणगाड्यांच्या बाबतीत देखील भारत हा पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरलाय। भारताकडे एकूण 4426 रणगाड्या आहेत, तर पाकिस्तानकडे हीच संख्या 2924 इतकी आहे। म्हणजे जर विचार केला तर पाकिस्तानच्या पेक्षा जवळपास 1.5 ते 2,000 रणगाडे भारताकडे जास्तीचे आहेत। त्यामुळे भूमीवरच्या युद्धात देखील भारत हा पाकिस्तानपेक्षा नेहमीच वरचढ ठरेल। पुढचा जर विचार केला, युद्धनौकांचा विचार केला, पाण्यावरची लढाईची जर वेळ आली तर त्याचा जर विचार केला तर भारताकडे 27 युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे आहेत अवघ्या 11 युद्धनौका। त्यातही भारताकडे आत्ता अत्याधुनिक अवजारांनी सज्ज अशा युद्धनौका आहेत, ज्या युद्धनौकांवरून हवेमध्ये हवाई मारा केला जाऊ शकतो अशा युद्धनौका आहेत। पाकिस्तानकडे तशा विनाशिकांची संख्या जास्त नाहीये। भारताकडे 27 युद्धनौका आहेत, पाकिस्तानकडे अवघ्या 11 युद्धनौका आहेत। हवेचा जर हवाई युद्धाचा विचार केला, लढाऊ विमानांचा जर विचार केला तर भारताकडे एकूण 2100 लढाऊ विमान आहेत। यात सुखोई असेल, मिराज असेल, MiG-29 असेल, MiG-27 असेल, MiG-21 असेल आणि जगवार असेल, अशी अत्याधुनिक प्रणालीची विमानं भारताकडे आहे, ज्याची संख्या आहे 2100। तर पाकिस्तानकडे अवघी 950 लढाऊ विमान आहेत। आपल्याला आजच माहिती आहे की राफेल प्रदर्शन पहिल्यांदा भारतीयांनी बघितलंय आणि हे राफेल विमान कशा प्रकारे शस्त्रसज्ज, मिसाईल सज्ज आणि अत्याधुनिक प्रणालीने बनलंय त्याचा विचार केला तर भारत हवाई युद्ध असेल, भूमीवरचं युद्ध असेल किंवा पाण्यावरचं युद्ध असेल, भारत हा नेहमीच सरस ठरलेला दिसतोय। आपण जे व्हिज्युअल्स बघतोय ते आजचे आहेत। एरो जे प्रदर्शन भरलेलं आहे बंगळुरूमध्ये त्याचे हे व्हिज्युअल्स आहेत आणि भारताने आपलं हवाई शक्ती प्रदर्शन केलं या शोच्या माध्यमातून।